स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनेत वाढ होत असताना तालुक्यातून आणखी एक अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याचं प्रकरण समोर आलंय. वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील ही मुलगी असून तिला तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत फूस लावून अज्ञात व्यक्तीनं पळवून नेल्याचं सांगण्यात आलं असून पीडित मुलीच्या कुटुंबानं कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. कर्जत तालुक्यात येत असणाऱ्या तिघर येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या पीडित महिलेची मुलगी ही लघुशंकेसाठी जाते म्हणून घराबाहेर पडली होती. 16 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत आली नसल्यानं मुलीचा शोध कुटुंबाकडून सुरू होता. मुलगी अल्पवयीन असल्यानं तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत कुणी तिला पळवलं नाही ना, अशी शंका उपस्थित करण्यात आली. दरम्यान मुलगी कुठे सापडून येत नसल्यानं पीडित मुलीच्या कुटुंबियांकडून कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. तर आपली अल्पवयीन मुलगी कोणी अज्ञात व्यक्तीनं पळवून नेल्याचं सांगण्यात आलं. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस दबडे हे करत आहेत. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.